इयत्ता 12वी विषय मराठी उपयोजित मराठी क्रमांक 4 वृत्तलेख स्वाध्याय कृती. यामधील पहिला प्रश्न आहे, वृत्तलेख म्हणजे काय ते स्पष्ट करा. उत्तर: वृत्तलेख म्हणजे बातमी पलीकडची सविस्तर, रंजक आणि विश्लेषणात्मक माहिती देणारा लेख होय. याला इंग्रजीत फीचर असे म्हणतात. वृत्तलेखात केवळ घटना जशी घडली तशी माहिती न देता त्या घटनेमागील कारणे, पार्श्वभूमी, परिणाम आणि त्या संबंधीचे विविध तपशील दिले जातात. त्यामुळे वाचकांना याविषयीची सखोल समज मिळते. वृत्तलेखाचा उद्देश फक्त माहिती देणे नसून वाचकांची जिज्ञासा वाढवणे, त्यांचे ज्ञान समृद्ध करणे आणि विषय अधिक स्पष्ट करून समजावून देणे हा असतो. त्यात भाषा सोपी, आकर्षक आणि वाचकांना गुंतवून ठेवणारी असते. वृत्तलेख वाचकांना माहितीबरोबरच विचार करण्यास प्रवृत्त करतो आणि त्यामुळे तो वर्तमानपत्रातील एक महत्त्वाचा लेखन प्रकार मानला जातो. 2. बातमी आणि वृत्तलेख यातील फरक स्पष्ट करा. उत्तर: बातमी म्हणजे कोणती घटना जशी घडली तशी थोडक्यात आणि वस्तुनिष्ठ स्वरूपात दिलेली माहिती होय. बातमीमध्ये फक्त काय घडले यावर भर दिला जातो आणि त्यात वैयक्तिक मत किंवा सविस्तर विश्लेषण नसते. बातमीचा उद्देश वाचकांना तात्काळ माहिती देणे हा असतो, त्यामुळे ती संक्षिप्त, मुद्देसूद आणि थेट असते. तर याउलट वृत्तलेख म्हणजे बातमी पलीकडची सविस्तर, रंजक आणि विश्लेषणात्मक माहिती देणारा लेख होय. वृत्तलेखात का घडले आणि कसे घडले याचे स्पष्टीकरण दिले जाते. यात लेखकाला विषयाचे विश्लेषण, पार्श्वभूमी आणि तपशील मांडण्याची मुभा असते. त्यामुळे वृत्तलेख अधिक माहितीपूर्ण, आकर्षक आणि वाचकांची जिज्ञासा वाढवणारा असतो. 3. वृत्तलेखाचे प्रकार लिहून कोणत्याही एका प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा. उत्तर: वृत्तलेखाचे प्रकार: बातमीवर आधारित वृत्तलेख, व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख, मुलाखतीवर आधारित वृत्तलेख, ऐतिहासिक स्थळाविषयी वृत्तलेख, नवल, गूढ, विस्मय इत्यादीवर आधारित वृत्तलेख. यामधील दुसरा, व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख. व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेखात एखाद्या व्यक्तीचे जीवन, कार्य, संघर्ष, यश आणि वैशिष्ट्ये यांचे सविस्तर वर्णन केले जाते. ही व्यक्ती असामान्य कर्तृत्व असलेली असू शकते किंवा समाजासाठी विशेष काम करणारी सामान्य व्यक्तीही असू शकते. अशा लेखात फक्त जन्म, शिक्षण किंवा यश एवढीच माहिती नसते, तर त्या व्यक्तीची जीवनशैली, विचारसरणी, मेहनत, संघर्ष आणि प्रेरणादायी अनुभव यांचा समावेश असतो. त्यामुळे वाचकांना त्या व्यक्तीबद्दल अधिक जवळीक वाटते आणि प्रेरणा मिळते. हा वृत्तलेख तयार करताना संबंधित व्यक्तीची माहिती, त्यांचे सहकारी, मुलाखती आणि आधीचे लेखन यांचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, बीजमाता राहीबाई पोपरे, पोपटराव पवार, डॉक्टर श्रीराम लागू यांच्यावर असे लेख लिहिले जातात. या प्रकारच्या वृत्तलेखात भावनिक स्पर्श आणि प्रेरणादायी विचार महत्त्वाचे असतात. प्रश्न 4. वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी लिहा. उत्तर: वृत्तलेख लिहिताना वाचकांची अभिरुची लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. वाचक कोणत्या स्तरातील आहेत, त्यांची गरज काय आहे, यानुसार विषय, भाषा आणि आशय निवडावा लागतो. वृत्तलेखात तात्कालिकता असणे आवश्यक आहे, कारण तो विशिष्ट निमित्ताने लिहिला जातो आणि त्याचे ताजेपण टिकले पाहिजे. असे वृत्तलेख इतर लेखापेक्षा वेगळा आणि आकर्षक असावा, जेणेकरून वाचकांची उत्सुकता वाढेल. वृत्तलेख लिहिताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचकांचे लक्ष टिकून राहील याची काळजी घ्यावी लागते. भाषा सोपी, स्पष्ट आणि समजण्यास सुलभ असावी. तसेच दीर्घ व गुंतागुंतीची वाक्य टाळावीत. लेखाची रचना आरंभ, मध्य व शेवट योग्य प्रकारे असावी आणि आवश्यक तेथे चित्रे, तक्ते किंवा आकडेवारीचा वापर करून लेख अधिक परिणामकारक बनवावा. प्रश्न 5. थोडक्यात उत्तरे लिहा. वृत्तलेखाची गरज. उत्तर: वृत्तलेखाची गरज ही बातमी पलीकडची सविस्तर, स्पष्ट आणि विश्लेषणात्मक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असते. बातमीमध्ये एखादी घटना फक्त थोडक्यात आणि वस्तुनिष्ठ स्वरूपात दिली जाते, परंतु त्या घटनेमागील कारणे, पार्श्वभूमी, परिणाम आणि सामाजिक संदर्भ समजत नाहीत. ही उणीव भरून काढण्यासाठी वृत्तलेख आवश्यक ठरतो. वृत्तलेखामुळे वाचकांना विषयाचा सखोल अर्थ समजतो आणि त्यांची जिज्ञासा पूर्ण होते. तसेच वाचकांचे ज्ञान वाढते आणि त्यांना विषयाचे वेगवेगळे पैलू समजतात.
वृत्तलेख समजप्रबोधनाचेही काम करतो, कारण तो केवळ माहिती देत नाही तर विचार करण्यास प्रवृत्त करतो. त्यामुळे वर्तमानपत्रात वृत्तलेखाचे महत्त्व वाढले आहे. तो वाचकांना माहिती, ज्ञान आणि रस देणारा माध्यम प्रकार आहे. वृत्तलेखाचे स्रोत. उत्तर: वृत्तलेख लिहिण्यासाठी विविध स्रोतांचा उपयोग केला जातो. सर्वात महत्त्वाचा स्रोत म्हणजे वर्तमानपत्रातील बातम्या आणि दूरचित्रवाणीवरील घडामोडी. त्याचबरोबर नियतकालिके, पुस्तके आणि इंटरनेटवरील संकेतस्थळे यांचाही उपयोग होतो. लेखकाला स्वतःचे वैयक्तिक अनुभव आणि निरीक्षणही वृत्तलेखासाठी मदत करतात. अनेकदा पत्रकारांना मुलाखती, संभाषण आणि प्रत्यक्ष भेटीमधूनही महत्त्वाची माहिती मिळते. समाजात घडणाऱ्या विविध घटना, प्रवासातील अनुभव आणि आसपासचे निरीक्षण हे देखील वृत्तलेखाचे महत्त्वाचे स्रोत असतात. या सर्व स्रोतांचा योग्य वापर करून लेखक सखोल आणि माहितीपूर्ण वृत्तलेख तयार करू शकतो. वृत्तलेखाची भाषा. उत्तर: वृत्तलेखाची भाषा सोपी, स्पष्ट आणि वाचकांना सहज समजणारी असावी. भाषा आकर्षक, प्रवाही आणि मनाला भिडणारी असावी, जेणेकरून वाचकांचे लक्ष लेखाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत टिकून राहील. वृत्तलेखात दीर्घ गुंतागुंतीची वाक्य टाळावीत आणि शब्दबंबाळपणा नसावा. प्रत्येक वाक्य अर्थपूर्ण आणि मुद्देसूद असावे. भाषेत ओघ आणि नैसर्गिकता असावी, त्यामुळे वाचनाचा अनुभव रंजक होतो. वाचकांच्या भावनांना स्पर्श करणारी भाषा वापरल्यास वृत्तलेख अधिक परिणामकारक ठरतो. तसेच योग्य शब्दांची निवड करून आशय अधिक स्पष्ट आणि प्रभावी करता येतो. वृत्तलेखाची भाषा अशी असावी की ती वाचकामध्ये कुतूहल निर्माण करेल आणि विषयाशी त्यांना जोडून ठेवेल. त्यामुळे वृत्तलेख वाचताना वाचक कंटाळत नाहीत आणि त्यांना माहितीबरोबर आनंदही मिळतो. वृत्तलेखाचे वैशिष्ट्ये. उत्तर: वृत्तलेख हा वास्तवावर आधारित आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाचा लेख असतो. तो केवळ घटना सांगत नाही, तर त्या घटनेचे विश्लेषण, कारणे आणि परिणाम स्पष्ट करतो. वृत्तलेख रंजक, आकर्षक आणि वाचकांची उत्सुकता वाढवणारा असतो. त्यात बातमीसह सखोल माहिती, पार्श्वभूमी आणि स्पष्टीकरण दिले जाते. वृत्तलेखाची मांडणी सुव्यवस्थित असून त्यात आरंभ, मध्य आणि शेवट असा योग्य क्रम असतो. आवश्यक तेथे चित्रे, तक्ते, आकडेवारी आणि उदाहरणांचा वापर करून लेख अधिक प्रभावी बनवला जातो. वृत्तलेखाची भाषा सोपी, प्रवाही आणि मनाला भिडणारी असते. वाचकांना तो माहितीबरोबरच ज्ञान, समज आणि विचार करण्याची दिशा देतो. त्यामुळे वृत्तलेख हा वर्तमानपत्रातील अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी लेखन प्रकार मानला जातो. प्रश्न 6. वर्तमानपत्रातील एखादा वृत्तलेख मिळवा आणि त्यात आढळलेली वैशिष्ट्ये लिहा. उत्तर: मी पर्यावरण, प्रदूषण आणि वाढते शहरीकरण या विषयावरील एक वृत्तलेख वाचला. या वृत्तलेखात शहरातील वाढते प्रदूषण, त्याची कारणे आणि त्याचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम यांचे सविस्तर वर्णन केले होते. त्यात पुढीलप्रमाणे वैशिष्ट्ये आढळली. वृत्तलेख वास्तवावर आधारित आणि माहितीपूर्ण होता. विषयाचे सखोल विश्लेषण करण्यात आले होते. कारणे आणि परिणाम यांचा स्पष्ट उल्लेख होता. भाषा सोपी, प्रवाही आणि आकर्षक होती. वाचकांची उत्सुकता वाढवणारी मांडणी होती. आवश्यक ठिकाणी आकडेवारी आणि उदाहरणांचा उपयोग केला होता. शेवटी उपाययोजनाही सुचवण्यात आल्या होत्या. प्रश्न 7. बातमीवर आधारित वृत्तलेख लिहिताना करावयाची तयारी तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: बातमीवर आधारित वृत्तलेख लिहिताना सर्वप्रथम त्या बातमीचे सखोल वाचन करून तिचा मुख्य आशय समजून घ्यावा लागतो. त्यानंतर त्या घटनेची पार्श्वभूमी, कारणे आणि परिणाम जाणून घेण्यासाठी अधिक माहिती गोळा करावी लागते. आवश्यक असल्यास संबंधित व्यक्तींच्या मुलाखती घ्याव्यात किंवा तज्ज्ञांचे मत घ्यावे. यानंतर मिळालेली सर्व माहिती व्यवस्थित वर्गीकरण करून एक आराखडा तयार करावा लागतो. वृत्तलेखाची सुरुवात आकर्षक असावी, मधला भाग सविस्तर व विश्लेषणात्मक असावा आणि शेवट प्रभावी असावा. भाषा सोपी, स्पष्ट आणि वाचकांना समजणारी ठेवावी. आवश्यक तेथे आकडेवारी, उदाहरणे किंवा संदर्भाचा उपयोग करावा. अशा प्रकारे योग्य तयारी करून वृत्तलेख अधिक प्रभावी आणि माहितीपूर्ण बनवता येतो.